नमस्कार, माझे नाव साईश्वरी विशाल जाधव. मी आता 9वी शिकते. मी इस्लामपूर या गावाहून आली आहे. मी इथं आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा ॲडमिशन करायला आले त्यावेळी माने मॅडमांनी माझं ॲडमिशन घेतलेलं. त्यावेळी ग्राउंडवरती सगळेजण खेळत होते. नंतर आम्ही आल्यानंतर मॅडमांनी सर्वांना शिस्तीने आत आणलं. सर्व शिस्तीने हातपाय तोंड धुवून शुभम करोतीसाठी बसले. माने मॅडमांनी माझं ॲडमिशन करून घेताना इथलं शेड्यूल कसं असतं, कसं राहायचं असतं ते सांगितलं. मी माने मॅडमांना विचारलं की माने मॅडम मला हे सगळं जमेल का? तर माने मॅडम बोलले की जमेल, त्यात काही अवघड नसतं, फक्त अंगवळणी पडलं की सगळं जमतं. नंतर माझं शेड्यूल चालू झालं. रात्री आम्ही जेवताना मला एक नवीन कसोटी होती की मला ताटात दिलेली सगळी भाजी आणि सगळी चपाती संपवायची होती. म्हणजे खरं तर घरात ज्या मुली एक चपातीच्या वर आणि एक घास भाजीच्या वर काहीही खात नाहीत त्या मुलींना इथं जबरदस्ती भाजीतला कांदा काय म्हणतात कढीपत्ता वगैरे जिरा सगळं खावं लागलं. दीड चपाती. आता मी घरात एक चपाती खात असेल तर मला इथं आल्यानंतर कंपल्सरी 1.5 चपाती खावी लागली. ताटात दिलेली सगळी भाजी खावी लागली. सगळं ताट पुसून खावं लागलं. ही एक नवीनच कसोटी होती. नंतर रात्री आम्ही 10:30 वाजता झोपलो. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर व्यायामला वगैरे जाणं, ब्रश करून व्यायामला जाणं. व्यायाममध्ये आम्हाला रनिंग घेत होते, नंतर व्यायाम वगैरे घेत होते, त्रिकोणासन, वज्रासन हे सगळं. आणि नंतर आम्ही आत आल्यानंतर अभ्यास करत बसायचं. नंबर प्रमाणे आंघोळीला जायचं. आंघोळ झाल्यानंतर परत अभ्यासाला येऊन बसायचं. नाश्ता करायचा 8:30 वाजता आणि नंतर नाश्ता झाल्यानंतर अभ्यासाला बसायचं. आणि नंतर मग 10 वाजता सर्व शिक्षक येतात तर मग आपापल्या वर्गात जाऊन शिक्षक तास घेतात. नंतर 12:30 वाजता जेवणाची वेळ जेवण वगैरे झाल्यानंतर 3 वाजता परत भात खायची वेळ. नंतर 5 वाजता खाऊ, नंतर खेळ, नंतर रात्री 8:30 वाजता जेवण, नंतर रात्री 10:30 वाजता झोपायचं. हे आमचं शेड्यूल होतं. आणि ह्यामध्ये ना मला खूप अनुभव आले, खूप नवीन अनुभव आले. जसं की ते वादळ, त्या दिवशी आमचा हिंदीचा तास चालू होता आणि एक मोठं वादळ आलेलं. सगळीकडे असं माती हवेत उडत होती, खूप मोठं वारं आलेलं. आणि पहिल्यांदाच आम्ही माळावरती नाही राहत, आम्ही गावात राहतो ना, त्याच्यामुळे इथं कुणाला बऱ्यापैकी अशा वादळाचा वगैरे अनुभव नव्हता. सर्वांना त्या वादळाचा अनुभव घेता आला, कारण इथं माळ वगैरे असल्यामुळे खूप मोठं वारं येतं. त्यामुळे सर्वांनी त्याचा अनुभव घेतला. एक नवीनच होतं ते आमच्या सर्वांसाठी. आम्हाला सेफ्टीसाठी मॅडमांनी इथल्या शिक्षकांनी ऑफिसमध्ये नेऊन बसवलं. खरं सांगायचं म्हणजे इथं आल्यानंतर जसं आपल्या घरात आपले बाबा म्हणजे आपले वडील जे आपले बाबा असतात ते आपली काळजी घेतात, आपल्या सगळ्या फॅमिलीला ते चालवतात, तसं इथं आल्यानंतर शीत सर आमचे बाबा होते. आणि बाबा आहेत म्हटल्यावर आईची तर गरज आहेच ना. काही गोष्टी आईला पण सांगायच्या असतात, त्याच्यामुळे आमच्या आई झाल्या. नंतर आम्ही खूप मजा केली. खरं तर आम्ही कोटलिंगला गेलो. नंतर पाऊस वगैरे पडला इथे, खूप मजा आली. आम्ही कोटलिंगला जाताना पावसात भिजलो. आम्ही खूप मजा केली. इथं आल्यानंतर खूप म्हणजे एकदम चांगली शिस्त लागली. सकाळी लेट उठायचं, घरात लेट उठायचं. घरातले सगळे लाड करतात त्याच्यामुळं कोण लवकर उठ वगैरे म्हणत नव्हतं, पण इथं आल्यानंतर लवकर उठायचं. खरं सांगायचं म्हणजे ही फॅमिलीच होती आमच्यासाठी. घरातल्या फॅमिलीला सोडून जाताना जे दुःख होतं ना ते ह्या फॅमिलीत पण होत आहे. रात्री सगळी रडली, म्हणजे लहान मुलं सगळी रडली. मॅडम पण भावनिक झाल्या होत्या. सर्वांना कुणालाच इथून जायचं नव्हतं, कुणालाच जायचं पण नाही आहे, कारण आपल्या फॅमिलीला सोडून कुणालाच जायचं नसतं ना. पण 1 महिना हा आपला फ्युचरसाठी खूप इम्पॉर्टंट होता आणि सरांनी मॅडमांनी खूप चांगली शिस्त लावली. आणि आता इथं असलेल्या सगळ्याच मुलांना एकदम शिस्तीचं वळण लागलं आहे. टायमात जेवायचं, टायमात उठायचं, टायमात झोपायचं. आणि अभ्यास वगैरे काही कारणास्तव आमचं काही चुकलं की ते आम्हाला मारत पण होते, पण ते आमच्या भल्यासाठी होते. आणि पण कधी मारलं म्हणून आम्हाला राग कधीच आला नाही, कारण की ते आमच्या भल्यासाठी होतं.
आणि इथं खरं तर माने मॅडम फक्त मॅडम सारख्या नाही, एक आई, एक मैत्रीण, शीत सर फक्त बाबांसारखे नाही, की एक मित्र म्हणून आमच्या सोबत राहत होते आणि आमच्या ज्या पण सर्व काही गोष्टी आहेत आम्ही सगळ्या शेअर करत होतो. खरं तर इथं आल्यानंतर एक फॅमिलीच होती. आता त्या फॅमिलीला सोडून नाही जायचंय, पण आता सगळ्यांना घरी जावं लागणार आहे. काल रात्री सगळ्यांचे डोळे पाणावले होते, पण काल रात्री शेवट गोड तर सगळंच गोड म्हणून मॅडमांनी आम्हाला आमरस केलेला. आमरस खाल्ला, भजी पापड खाल्लं. सकाळी पण आम्ही नाश्ता केला, जेवलोय. आता जाता जाता एवढंच म्हणते, थांबावा वाटला तरी थांबणार नाही. निरोपाचा हा हळवा क्षण, थांबावा वाटला तरी थांबणार नाही. निरोपाचा हा हळवा क्षण, बाहेर निघून गेलो तरी रेंगाळत राहील या प्रांगणातच माझे मन. धन्यवाद.